तुम हुस्न परी तुम जाने जहां। तुमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. खूप दिवसांनी तुमचा स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. हा, नमस्कार कर सगळ्यांना. नमस्कार. हो, मी जस्ट ऑफिसवरून निघाले आणि आता अनिकेत मला भेटेल. आम्ही निघालो आता चहा प्यायला. त्याचं डोकं दुखतंय, सो त्याला चहा प्यायची आहे. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी पण येते. तर आपण भेटूया आता त्याला. आणि आज मी ड्राईव्ह करते, तर मी तुम्हाला आज ड्रायव्हिंग करताना थोडासा व्हिडिओ पण काढून दाखवते. मी चांगली ड्राईव्ह करते. तर ही आहे माझी गाडी. तर हिचं नाव मी ठेवलं आहे गोरी, कारण की मला आवडते ही खूप. म्हणजे कुठेही लांब जायचं असेल तर फार उपयोगी पडते. सो मला खूप आवडते ही. थोडी घाण झाली आहे, मला टाईम नाही मिळाला कारण की आत्ताच आम्ही गावी जाऊन आलो आहे. सो चावी बघा, मी चावी शोधते किती वेळ. मी चावी लावून ठेवली इथेच. तर गाडी धुवायची आहे, तर धुईन 1-2 दिवसात. मग ती खूप गोरी दिसते, म्हणून तिचं नाव ठेवलं आहे गोरी. तर हा बघा मास्कमॅन आलेला आहे. अरे पण तू का दाखवते मास्कमॅन? तू एडी झाली आहे का? अरे मला धुळीची ॲलर्जी आहे, मी घालणार मास्क. ओरडू नकोस हा. मला धुळीची ॲलर्जी आहे, मला त्रास होतो. एक काम नाही गाडी तू चालव, मी मागे बसणार आहे. मग तू साफ कर. मी मागे बसणार आहे, तन्वीच्या मागे बसणार आहे, जीव मुठीत घेऊन. मी इतकी पण घाण गाडी नाही चालवत. पकड. माझी फाटते मागे बसून. दाखवते मी कशी गाडी चालवते. आता आता तन्वी गाडी चालवणार आहे. बघून घ्या गाडी. मला जर काय झालं, जर मी तुम्हाला दिसलो नाही तर हिच्याकडे यायचं. मी जाऊ का? मला सोडून चालल्या, मग मी रडवीन तुला एक दिवस. थांब बसलो नाही. थांब. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये तन्वीच्या अंधार अशी गाडी चालवताना पहिला हॉर्न बघितलं का किती जोराने मारते. माझी फाटते. गाडी चालवते, समजलं ना? काढू का हिला? गाडी हलते. गाडी चालवते. तुझी हाय कर. हाय तर कर. खड्डे रस्ते आहेत, खड्डे. मुंबईच्या खड्ड्यांमध्ये बोलू शकतो. रस्ते तर आहेच नाही मुंबईला. मुंबईच्या खड्ड्यांमध्ये तन्वी गाडी चालवते. गाडीत हवा कमी आहे. आणि मी डबल सीट बसल्यावर तुला कसं समजलं की गाडीमध्ये हवा कमी आहे? माझं वजन एवढं नाही. गाडी पुढे लावायची असते, गाडी मागे नाही लावायची. इधर अनिकेत का राज चलता है, समझी ना? ही बघ तन्वी कसं वाटतंय 5 दिवसाच्या सुट्टीनंतर आज जॉईन झालीस ऑफिसमध्ये? हेल्मेट ठेव, हेल्मेट गाडीला आहे बघ. ही जागा असते ना, ही हेल्मेट लावायला असते. असं हेल्मेट लावायचं असतं. मला असं आठवतं आता की अजून 1.5 दिवसाची कालची सुट्टी डिक्लेअर झाली, तर अजून 1.5 दिवसाची सुट्टी घ्यायला. मी हिला सांगत होतो की नको जाऊया मुंबईला आपण, तरी स्वतःच्या मनमानीने मुंबईला आले. किती मेहनत करते आणि मी एकदम इझिली आलो आहे ह्याच्यामधून बाहेर. हिच्यापेक्षा जाडा असून मी एकदम इझिली आलो आहे बाहेर. ही नुसती आपली व्हिडिओमध्ये यायला. चाय गरम मस्का गरम. मी कशाला तुला मॅगडीमध्ये कधी बोललो मी? काय खोटं बोलतो, नुसतं फुकटचं खाता येतं तुला. चल काय सांगू तुम्हाला, फक्त लुटते. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को. बघितलं आता, हे बघा, बघितलं. हात खराब आहे. एकच चाय भाई. चाय बनमस्का ठीक आहे.
खायला जायचा जायचा खायला. चल ना. गावी मजा आली यार, खूप मजा आली म्हणून. आता मला काम होतं प्लीज, माझं एडिटिंगचं खूप काम आहे. मग आज सकाळपासून करायचं होता. अरे आपण मुंबईला आलो आहे कसे तुला माहिती आहे ना. आपण कुडाळला चढलो, कुडाळ ते वैभववाडी आठवत नाहीये का? आणि ते काळा बघा किती झालाय. मी गोरा आहे, काळा झालाय. मी दुधासारखा गोरा आहे. जायचा मठात, गुरुवार तर आम्ही निघालोय मठात आणि मी येल्लो कलर घातलाय. जायचा मठात, मठात जायचा जर तुमच्याकडे कोणत्या हॉस्पिटलचा नंबर असेल ना तर मला प्लीज व्हॉट्सअप वगैरे करा, नाहीतर आमच्या कमेंट्समध्ये नंबर लिहा, जेणेकरून मी ह्याला ॲडमिट करू शकते. खूप गरज आहे ह्याला ॲडमिट करायची. शेंबड्या पाणी पिणे येतं. बघ आता मी पण असा कॅमेरा पकडला तर तू कसं करत होतास? असा करत होतास असा. मग माझं कंट्रोल नाही जाणार का? आणि माझा कसा कंट्रोल जातो? गप्पा बस. आणि कंट्रोल मग जाते. आता हळू चालव ना. मग बोलतो की तुझ्या पाठीपाठाला तुझी वाटते. एकतर हा छान सांगू होता, जाऊ दे, मला आवडत नाही कोणाशी. आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही, आम्ही मठात आलो होतो. ब्लॉगची सुरुवात इथून केली होती. आम्ही रोज मठात येतो, पण कॅमेरा नसतो आमच्याकडे, आणि कधीतरी कॅमेरा कॅरी करतो. भंडारा आहे आज आमच्याकडे, बघा ट्रेन पण आहे, गर्दी आहे प्रचंड. पाठीचं खूप लांबपर्यंत लाईनी गेले. यूट्यूबसाठी कधी पाहिजे शाळा. मी ना ह्याला कधीपासून शोधते आणि हा लपून लपून पाठवून आला आणि मी कावरी बावरी होऊन शोधते आणि हा इथेच दिसला नंतर धावत आला. शाळा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू श्री स्वामी समर्थ. चला या. तर आम्ही आता प्रसाद खातोय. हा बघा हवरा खायला सुरुवात. काय हे बघा. इतकी कायशी घाई असते ना आता बघत पण नाही खाताना. मला अरे बघा बघा अशी गाडी चालवतो हा. इरिटेट करून लोकांना. आज मला नारळ पाणी पियायचं आहे. इथे टिक्का. अरे जरा सरळ उभा राहा ना. हे बघा टिक्का कुठे लावलाय बघा. इथे लावायचा ना मध्ये, इथे वाकडा. आता ॲब्रो अशी वाकडा झाला ना माझ्या, म्हणून ते वाकडा झाला. सगळं संपू नको. दे आता. दे ना. वेट होल्ड इट. काढून दिलं असतं ना त्यांनी. गांडी आहे का मी? गोड नाही पाणी. साखर टाकून देऊ काय? काय करत हात पकडलाय.
मला बी बोलतात होता का पिते आवडी पाणी येत आहे. टिश्यू पेपर बघायचं. टिश्यू पेपर हा बघा. टिश्यू पेपर. तन्वीचा ड्रेस. माझा टिश्यू पेपर. तो आता आम्ही निघालो आहोत पिक्चर बघायला. कोणत्या पिक्चरचं नाव आहे दीदी? ओ रोमिओ पिक्चर बघायला. आणि दीदी त्यासाठी एकदम नटली आहे, म्हणजे तयार झाली आहे. नेहमी ती मला म्हणते की मला ब्लॉगमध्ये घेऊ नको, मी बरोबर दिसत आहे. तर आज ती एकदम मेकअप करून तयार झाले. तर आज तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये माझी बहीण पण दिसेल. तर आम्ही सगळे चाललो आहोत पिक्चर बघायला. तर निकेत येतो आहे शूटवरून आणि दादा पण येतो आहे, दीदी पण येते. आम्ही सगळे चाललो. तुम्ही आम्हाला बघत राहा. आम्ही निघालो आहे ट्रिपल सीट, कारण की दादाला लेट होणार होता. तर आम्ही विचार केला की रिक्षाने हळू आहे, रिक्षाने जाण्यापेक्षा ट्रिपल सीट जाऊ, पटकन जाऊ, कारण की फक्त 15 मिनटं राहिले आहेत शोला. सो आम्ही आता फटाफट निघतो. आणि ही माझी बहीण आहे, बघितलं द्या तिच्या स्किनचा राज मी तुम्हाला सांगेल. बघा कशी चमकते बघा. तुम हुस्न परी तुम जाने जहां, तुम सबसे हसी तुम सबसे जवान. तो गाइस दीदीला धोका मिळाला. दादा आलाच नाही, दीदीला धोका मिळाला. पण तुम्हाला बरोबर येणार आहे, पण आल्यावर तो खूप दमवतो. येणार आहे का असं तुम्हाला बोलला आहे. अच्छा, तो मूवीला येतो सांगून तो डिनरला गेला आणि आम्ही ते त्याची वाट बघतोय. या मुलांनी बघा पॉपकॉर्न ऑर्डर केलेत. माझा उपवास आहे आणि याने पॉपकॉर्न ऑर्डर केले. एक मिनटं हा ना आधीच काय आहे ते दिसणार नाही, तुम्ही त्याला समजून घ्या. बघा याने पॉपकॉर्न ऑर्डर केलं. दीदी पण खात नाही, तन्वी पण खात नाही, मी एकटाच खातोय आज पॉपकॉर्न. हो ना. नमस्कार. आम्ही आज गेलेलो रोमिओ पिक्चर बघायला. पण आवाज नाही येत, सोड राहू दे, नको पिक्चर मला. खूप छान होता, आवडला आम्हाला फुकट तिकीट भेटल्या होत्या. थांबा मी तुम्हाला लाईटिंग दाखवतो. बघा आम्ही आमच्या दीदीच्या लग्नाला पण अशीच लाईटिंग करणार. लाइटिंग दाखवायची. बघ बाई लाइटिंग ही बघ लाईट दिसते ना. बस दिसते, एवढी लाइटिंग दिसली, अजून काय दाखवायचं आहे?